फ्रुटीची काय होतं काय दिलं फ्रुटीची बॉटल होती ना, फ्रुटीची बॉटल. काय त्याच्यात काय दे दाखवा जरा. महाराष्ट्र थाने जिले के कासर वाडोली में कोल्ड ड्रिंक पीते ही महिला की बिगड़ी हालत। मिली जानकारी के अनुसार सालनी वाघ नामक महिला ने मिराज हेल्थ मेडिकल स्टोर से माजा नाम से बिकने वाली कोल्ड ड्रिंक पीने के लिए ख़रीदी थी। पीड़िता सालनी वाघ का कहना है कि कोल्ड ड्रिंक पीते ही उसमें पड़ा एक पत्थर उनके गले में अटक गया, जिससे उनकी हालत बिगड़ गई। पूरा मामला स्थानीय पुलिस कासर वाडोली में पहुंचा। मौके पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता चौहान भी पहुंची। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि कासर वाडोली पुलिस इस मामले में अनदेखी कर रही है। तो आइए देखते हैं महाराष्ट्र के ठाणे जिले से इस पूरी रिपोर्ट को। झेंड्याची गाडी बघू, तिने झेंडा पाहिला होता आमच्या गाडीवर त्या, आणि ती झेंडा पाहिल्यानंतर तिला कळलं की हे निळ्या झेंड्यावाले आहेत. म्हणे अरे तुम लोग नीच लोग हो, तुम लोग भिकारी, ऐसे ही करते, गंदे लोग, भिकारी, असं काहीतरी शब्द तिने वापरले. नीच लोग, तुम्हारी औकात भी नहीं हॉस्पिटल में जाने की, हे असे शब्द तिने वापरले. मला शालिनीने हे सगळं सांगितलं. तर ती त्या महिलेचंच मेडिकल शॉप होतं वाटतं ना. हां, आणि सिनियर मात्र तिचीच बाजू घेऊन बोलत आहेत. आमच्या महिलेची तक्रारही घ्यायला तयार नाहीत. मी आज स्वतः इथे आले की तुम्ही एक तक्रार घ्या, तुम्ही तक्रार केली तर आम्ही निघून जातो. पण ते काही ऐकायलाच तयार नाहीत. उलट आमची भरपूर इथे वादावादी वगैरे झाली, बोलणं झालं खूपच. आहे संरक्षणासाठी आहेत, पोलीस हे आमच्यासाठी आहेत. त्यांनी आमच्यासाठी काही केलं पाहिजे, आम्हाला तेवढी रिस्पेक्ट दिली पाहिजे. जेवढी रिस्पेक्ट आम्ही त्यांना देतोय, त्यांनी पण आम्हाला रिस्पेक्ट देऊन बसवलं पाहिजे. या प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगून ठेवते की याच्या पुढे कधीही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाल तर आज जो झाला आहे प्रकार असा होऊ द्यायचा नाही. काही झालं कुठे तर मला बोलवा, आणि तुम्ही स्वतःही स्ट्रॉंग उभे राहा, आणि आपल्या कुठेही अन्याय अत्याचार होणार नाही याची आपण खबरदारी घेऊया. जय भीम. काय झालेला आरोप आपण लावताय, ते किती तथ्य आहे तुमच्याकडे, काय आहे पुरावे की ते ज्या महिलांनी आपल्याला शिवीगाळ केली असा आपण आरोप लावताय? सर, माझ्याकडे याचे व्हिडिओ वगैरे आहेत, जे व्हिडिओ माझ्याकडे मी त्या अवस्थेत नव्हते, माझी BP वगैरे लो झाला होता. पण ज्या मॅडम झेंड्याच्या जवळ गेलेले आहेत आणि त्या बोलतात, ते माझ्याकडं व्हिडिओ वगैरे आहेत. ते अद्याप आम्ही सिनियर आम्हाला काल मी आल्यापासून 6 वाजल्यापासून सिनियर मला एकदम विचित्र प्रकारची वागणूक देतात, एकदम विचित्र प्रकारे बोलतात, माझं म्हणणं ऐकून घेत नाहीत. मी साहेबांना म्हटलं, साहेब त्यांनी सगळ्यांच्या समोर पान उतारा केलेला आहे, मला वाईट प्रकारे असे वाक्य वापरलेले आहे, तुम नीच जात के हो, तुम नीच लोग हो, असं मला म्हटलेलं आहे. म्हटलं सर, हे चुकीचं आहे. समाजामध्ये ही मॅडम तीड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही समाजात काम करत आहोत. आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आमच्या आदरणीय दीपक भाऊ, आदरणीय सुनीताताई चव्हाण, ते समाजाच्या प्रत्येक स्त्रीवरती, प्रत्येक पुरुषावरती अन्याय झाला तर आम्हाला धावून जाण्याचा आदेश देतात, स्वतः आदेश देतात. म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आले असता इथं मी काल 6 वाजल्यापासून बसलेली आहे. रात्री मी ह्या खुर्च्यांवरती बसून राहिले. इथं त्यांचे जे स्टॉप आहे तो इथून जातो येतो, तरीसुद्धा आम्हाला सहानुभूतीची वागणूक दिली नाही. सिनियर साहेबांना मी अगदी म्हटलं, साहेब तुम्ही जर माझा गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मी इथंच बसून राहील. सिनियर साहेब बोलले, तुम्ही बिंदास बसा, मला त्याच्याशी काही पडलेलं नाही. आणि माझे जे मी इथं बसणार म्हणून जे लेटर दिलेलं आहे त्यांनी रिसिव्हसुद्धा दिलेलं आहे. आणि आम्ही सिनियर साहेबाबरोबर बोलत होतो, तर त्यांनी एकदम नकार दिला की मी ह्याच्यावर काय करू शकत नाही, तुम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे जा, वर जा, खाली जा, हे बोलत होते. तेव्हा जरा वक्ते साहेबांना राग आला आणि ते थोडे आरडून बोलले. तर सिनियर साहेब काय बोलले की इथं कायद्याचा भंग केला, ह्यांच्यावर कारवाई करा. मग ह्यांच्यावर कारवाई नाही, ह्यांच्यावर हे करा म्हणले, कारवाई करा. मग ह्यांच्यावर कारवाई करा म्हणजे जे न्याय मागतात त्यांच्यावर कारवाई करायची, आणि हे न्याय देत नाहीत पोलीस स्टेशनला येऊन, ह्यांच्यावर काय करायचं? ह्यांच्यावर कारवाई व्हायला नाही पाहिजे का? म्हणून आमचं म्हणणं आहे की इथला जो अधिकारी आहे हा सिनियर, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर आम्ही न्याय मागतो तर आमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मग हे देत नाहीत ना आम्हाला न्याय, तर मग ह्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. वरपर्यंत जाणार आहात? हा, वरपर्यंत जाऊ आम्ही. जर ह्यांना आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही ह्यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही.
या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे आपल्या पत्रकार बांधवांना, काल 6 वाजल्यापासून मी स्वतः या सगळ्या घटनेमध्ये बरोबर आहे. आम्ही काल 6 वाजल्यापासून या पोलीस स्टेशनला उपस्थित आहोत. आमची झालेली घटना सांगितलेली आहे, आमच्यावर झालेला अन्याय सांगितलेला आहे. पण या ठिकाणचे जे सिनेरपे आहेत ते आम्हाला सांगतात की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या, त्याच्यावर आम्ही चौकशी करू. आम्ही बोललो की आमची जे महिला आहेत आमच्या, त्या ज्या फिर्याद देतात ते घटना जे सांगतात ती लिहून घ्या आणि FIR करा. पण ते सांगतात की तुम्ही आम्हाला लेखी द्या. तर आम्ही रात्री 1:30 वाजता लेखी पत्रकही दिलेलं आहे आणि ते लेखी पत्रक दिल्यानंतर त्याच्यावर चौकशी करू आणि नंतर गुन्हा दाखल करू. त्याच्यानंतर आता संध्याकाळी ताई आल्यानंतर सिनेरपे सांगतायत, मला या ठिकाणी आपण पत्रकार आहात, आपण कायद्याचे अभ्यासक आहात, मला एकच प्रश्न आपल्याला बोलायचा आहे, सांगायचा आहे की सिनेरपे सांगतायत की तुम्ही तुमची स्टेटमेंट द्या आणि ती स्टेटमेंट दिल्यानंतर मी त्याची चौकशी करेन आणि नंतर गुन्हा दाखल करेन. तर आम्ही त्या सिनेरपे यांना विचारलं आहे की जर स्टेटमेंट झाल्यानंतर गुन्हा दाखल होतोय, चौकशी होत नाही. मला वाटतं सिनेरपे यांना हे सुद्धा माहिती नसेल की स्टेटमेंट झाल्यानंतर गुन्हा दाखल होतोय, चौकशी होत नाही, चौकशी अर्जाची होते. आम्ही या सिनेरपेला वेळोवेळी सांगत आलो पण सिनेरपेने समजलं नाही. आता कुठे त्याची स्टेटमेंट घेतली आणि त्यांनी जर स्टेटमेंट घेऊन जर ते अट्रॉसिटी ॲक्टमध्ये गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, परिषद सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन घेऊ. जोपर्यंत आमच्याकडे ऑटोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होऊन आमच्या हातात PFR भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि आमची या ठिकाणी विनंती आहे मुंडे साहेबांना, ह्या मेडिकलचा जो काही विषय आम्ही दिलेला आहे, ती जे झालेला घटना आहे त्याच्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्रभर मुंडे साहेब काम करतायत, इकडे सुद्धा लक्ष द्या. एका महिलेच्या जीवाशी ते आलेलं होतं, जीवावर बेतलं होतं. मुंडे साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही ते सगळं ते दाखल पण केलेले, ती पण आम्ही घटना दाखल केलेली. माझं आव्हान आहे आपल्या सर्व पत्रकारांना, ही आमची आमच्यावर जो अन्याय झालेला आहे व आपण पुढे न्यावा. जय भीम, जय संविधान. एक महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येते, सगळ्यात प्रथम ह्या लोकांनी तिची NC तरी घ्यायला पाहिजे. 24 तास उलटून गेले, अजूनपर्यंत NC नाही आहे. नंतर दुसरी मोठी गोष्ट अशी, रात्रभर ती लोक इथे झोपून होते, कोणी विचारलंही नाही आहे. ही एक लेडी जर 24 तास पोलीस स्टेशनच्या आतमध्ये बसते, मग तुमचं निर्भया पथक काय करत होतं? सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा तो होता. त्याच्यानंतर सिनियर साहेबांना आम्ही विचारलं की सर आज 24 तास झालेत, आत्तापर्यंत तुम्ही FIR घेतला नाही, NC घेतली नाही, याचं कारण काय होतं? तर सिनियर साहेबांचं असं म्हणणं होतं, तुम्ही माझ्या वरिष्ठांशी बोला, माझं वरती बोलणं झालेलं आहे, तर मी FIR काही घेणार नाही आहे. आणि मग ते झाल्यानंतर मग पुन्हा मी विचारपूस केली की नक्की सर एक्झॅक्टली काय झालं. मग सकाळी जे अपोजिटवाले होते, जिचं स्वतःचं मेडिकल होतं ज्या लेडीजचं, त्या लेडीजचाही अर्ज दाखवला आणि आमचाही अर्ज दाखवला. रात्री 2:30 वाजता आम्ही अर्ज देतोय, 1 वाजता अर्ज देतोय. ती लेडीज सकाळी जेव्हा बोलते, सकाळी ती अर्ज घेऊन येते, मग पोलीस अधिकारी त्या लेडीजचे सपोर्ट घेतात. ठीक आहे, ती गोष्ट झाली. सेकंड गोष्ट ही होती, झेंड्याला बघून जर ती बाई बोलते की गलिच्छ लोक, नीच पातळीचे लोक, मग समाजामध्ये ह्या गोष्टी जर निर्माण करतात ते पोलीस प्रशासनच करत आहे. त्यांना दोन्ही बाजू समानता पासायला पाहिजे होती. ती समोरचीही लेडीज आहे आणि आपलीही लेडीज आहे. मग एक लेडीज आपली आणि एक परकी असं का? सर स्वतः काय म्हणतात, त्या मला स्वतः म्हणाले, सर तुम्ही त्या समोरच्या लेडीजला भेटून बघा, ती लेडीज किती साधी आहे. म्हणजे सिनियर साहेबांनी तिचं साधं पण काय दिसलं असं, जी बाई जर झेंड्याला बघून तुच्छ बोलते, मग ती बाई साधी असेल का? हे पोलीस प्रशासकाचं खरंच चुकीच्या गोष्टी आहेत. पोलीस प्रशासन खरंच चुकलेलं आहे आणि हे ते मान्य करायला एक्सेप्ट नाही करत आहेत. ह्याच्या मागचं कारण काय हे त्यांनाच माहिती असावं. आता 24 तास उलटून गेलेत, सांगितलं स्टेटमेंट घ्या, गुन्हा दाखल झालेला नाही आहे, समोरच्या पार्टीला बोलून घेतलेला आहे, आतमध्ये त्यांचं काय चाललंय खरंच आपल्याला काहीच माहिती नाही आहे. फक्त हे बघतायत, समोरच्या माणसांना फिरवायचं कामं करतायत. हा घेऊन या. इथे घे पाय सटका. काय ते आले माझं काय होतं रे, माझं होतं अहो ते फ्रुटीची काय होतं, काय दिलं? फ्रुटीची बॉटल होती ना, फ्रुटीची बॉटल. काय त्याच्यात काय दे, दाखवा जरा. एवढं असं तर इकडे या. आणि काय झालं त्याच्यात ना ते पिले ते. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।